हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण मराठी भाषेमध्ये इन्व्हिटेशन कशा पद्धतीमध्ये करतो. तर इन्व्हिटेशनला बोलण्याआधी मी तुम्हाला थोडं माझ्याविषयी इंट्रोडक्शन देते. माझं नाव प्रियंका, मी पण आपल्या महाराष्ट्रामधूनच बोलते आहे आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे मराठीमध्ये आपण एका न्यू पर्सनला इन्व्हाइट कसं करतो आपल्या बिझनेससाठी. कारण इन्व्हिटेशनच एक बेस्ट क्लोजिंग असते. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पर्सनला इन्व्हाइट करतात ना, जर तुम्ही छान पद्धतीमध्ये इन्व्हाइट केलं तर तुमचा पर्सन छान प्रकारे क्लोजिंग पर्यंतही येतो. तर आपण मीटिंगला स्टार्ट करण्याआधी, व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी, तर गाईज तुम्ही सगळ्यात आधी हा जो व्हिडिओ आहे याला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त तुमच्या टीम मेंबरला सेंड करा, जेणेकरून त्यांची हेल्प होणार आहे मराठीमध्ये इन्व्हिटेशन शिकण्यासाठी. आणि खूप साऱ्या लोकांची मदतही होणार आहे तुमच्या थ्रू, ज्यांना कोणाला इन्व्हिटेशन बोलायला खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण आपण म्हणायला गेलं ना की आपण महाराष्ट्राचे आहोत आणि इन्व्हिटेशन आपल्याला जास्त करून हिंदीमध्येच येतं. मराठीमध्ये खूप साऱ्या लोकांना इन्व्हिटेशन बोलायला प्रॉब्लेम येते. ठीक आहे, आपण गप्पा तर करणारच आहेत, पण आपण आता थोडं इन्व्हिटेशन कडे पण वळूया. तर फर्स्ट पॉइंट लिहून घ्या तुम्ही की इन्व्हिटेशन तुम्हाला एक्साइटमेंट मध्ये करायचंय, सॅड मध्ये नाही करायचंय. ठीक आहे. आणि सेकंड पॉइंट आहे की इन्व्हिटेशन मध्ये तुम्हाला काही शब्द हे थोडे इंग्लिश बोलायचे आहेत, जसं ओके, थँक्यू, इट्स ओके, नेक्स्ट, आफ्टर, असे काही शब्द आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचे. थर्ड पॉइंट आहे, इन्व्हिटेशन करताना तुम्हाला एका जागेवरती बसून इन्व्हिटेशन करायचं नाहीये. कारण जर आपण एका जागेवरती बसून इन्व्हाइट केलं तर जी एक्साइटमेंट असते ना, ती एक्साइटमेंट आपण दुसऱ्या व्यक्तीच्या मध्ये ट्रान्सफर नाही करत. ठीक आहे, तर आपल्याला थोडं फिरता फिरता इन्व्हिटेशन करायचंय. सेकंड आहे, इन्व्हिटेशन करत असताना तुम्हाला सगळ्यात आधी समोरच्या विषयी विचारा, स्वतःविषयी सांगा आणि कंपनी विषयी नंतर सांगा. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे, जे काही मी तुम्हाला इन्व्हिटेशन शिकवेल ना, ते इन्व्हिटेशनला तुम्ही थोडे काही चेंजेस करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुमच्या टाईपमध्ये तुम्ही इन्व्हिटेशन करू शकताय. बट आज ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीमध्ये इन्व्हिटेशन करते आणि कशा पद्धतीमध्ये मला खूप छान प्रकारे रेशो मिळतो. हेच जे इन्व्हिटेशन मी तुमच्या समोर करणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण स्टार्टअप करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे, तर इन्व्हिटेशन करताना पर्सनने मला हा नंबर माझ्या इंस्टाग्रामला ड्रॉप केला आहे, तर मी त्याला इन्व्हाइट कसं करणार आहे, किंवा पर्सनने मला माझा फॉर्म फिलअप केलेला आहे सर्वे हार्टचा, तर त्या ठिकाणी मी कशा पद्धतीमध्ये इन्व्हाइट करते हे तुम्ही ऐका. तर फर्स्ट ऑफ ऑल, हॅलो हॅलो अभिषेक बोलताय का? अभिषेक, तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज केलाय आणि माझा फॉर्म तुम्ही सबमिट केला होता सर्वे हार्टचा ऑनलाईन वर्किंगसाठी, राईट? ओके, सो कुठून बोलताय अभिषेक तुम्ही? अच्छा अच्छा, ओके, नाशिकहून बोलताय. ठीक आहे. सो अभिषेक, तुम्ही इथे तुमची डिटेल ही मला मेन्शन केली होती की तुम्ही बीएससी स्टुडंट आहेत आणि नाशिकहून बिलॉंग करतात. आणि सो राईट नाव तुमची जी एज आहे ती 22 तुमची एज आहे, राईट? ओके ओके, ठीक आहे. सो तुम्ही स्टडी सोबत याच्या आधी कुठं ऑनलाईन मध्ये काम केलंय का? काही एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला? अच्छा अच्छा, ओके, काही एक्सपिरियन्स नाहीये. ठीक आहे. तर सो अभिषेक, कामाला सांगण्याआधी मी तुम्हाला थोडं माझ्याविषयी सांगते. माझं नाव प्रियंका, मी पण आपल्या महाराष्ट्रामधूनच बिलॉंग करते आणि जस्ट तुमच्या नियर बायच राहते मी पण. आणि सध्या मी एका गव्हर्नमेंट अप्रुव्हल प्रोजेक्टवर वर्किंग करते. ज्या ठिकाणी तुम्ही माझा फॉर्म सबमिट केलाय ना, तर माझा हा गव्हर्नमेंट अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे, ज्यात मी तुमच्यासारखे स्टुडंट लोकांना मदत करते आहे ऑनलाईन वर्किंग करण्यासाठी. हां, येस. पूर्ण काम हे आपल्या मोबाईलनेच असतं आणि मी ज्या प्रोजेक्टवर काम करते अभिषेक, तर माझा एक यूएसए बेस्ट गव्हर्नमेंट अप्रूव्ड बिझनेस कॉन्सेप्ट आहे. ज्यात मी डिजिटली वर्किंग करणं शिकवते, तेही पूर्ण आपल्या मोबाईल फोनच्या युजने. जे आपण WhatsApp, Instagram, Facebook यूज करतोय. बरोबर अभिषेक? आणि तुम्हाला माहिती की आपण सोशल मीडियावरती आपला खूप जास्त टायमिंग वेस्ट करतो. रील्स पाहण्यामध्ये, चॅट करण्यामध्ये. तर आम्ही त्याच टायमाला युटिलाइज करून ऑनलाईनमध्ये वर्किंग करणं शिकवतो. हां, राइट. सो तुम्हाला आता क्वेश्चन असणार आहे, की मॅम काम काय करावं लागतं? राइट. तर बघा, इथं जे काम आहे ते आम्ही वेगवेगळ्या डोमेन्समध्ये काम करणं शिकवतो. जसं पीपल मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट, अशा वेगवेगळ्या डोमेन्समध्ये आम्ही काम करणं शिकवतो. तर याच्या आधी तुम्ही कुठं अशा डोमेन्समध्ये काम केलंय का अभिषेक? ओके, नाही केलंय, म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये अभिषेक. तर बघा, इथं वेगवेगळ्या डोमेन्समध्ये आम्ही काम करणं शिकवतो. ज्यात जर तुम्ही पार्ट टाईममध्ये 2 किंवा 3 तास जरी वेळ दिला
तरीही तुम्ही छानपैकी पोटेन्शियल 12 ते 15 हजार पर्यंतची इन्कम जनरेट करू शकतायत अभिषेक. ठीक आहे. सो मला फर्स्ट ऑफ ऑल कळवा की तुम्ही हा जो फॉर्म अप्लाय केला होता हा पार्ट टाइम वर्किंगसाठी केला होता की फुल टाइम वर्किंगसाठी? अच्छा ठीक आहे, पार्ट टाइमसाठी. ठीक आहे. तर काही इश्यू नाही. तुम्ही पार्ट टाइममध्ये छानपैकी 2 किंवा 3 तास जरी टायमिंग दिला तरी तुम्ही पोटेन्शियल 12 ते 15 हजार पर्यंतची इन्कम कमवू शकताय तुम्ही. तर त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन असणार आहे की काय करावं लागतं. तर बघा, करायचं काय आहे, काम काय आहे, कंपनी कोणती आहे, वर्किंग कशी करायची आहे, तर तुम्हाला हे पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. तर सो बघा, त्यासाठी माझे आता 2 वाजेला एक लाईव्ह डेमो सेशन होणार आहे 20 मिनिटाचं. त्या डेमो सेशनमध्ये तुम्हाला कामाविषयी पूर्ण माहिती मिळणार की इथं ऑनलाईनमध्ये वर्किंग कशी केली जाते. बट त्यासाठी अभिषेक, जसं तुम्ही माझा फॉर्म अप्लाय केलाय तसे कमसे कम आपल्या महाराष्ट्रामधून मला आता कमसे कम 2,000 लोकांनी अप्लाय केलाय. तर प्रत्येकाला कॉलवरती तर पॉसिबल नाहीये सांगणं. बरोबर? तर सो बघा, 2 वाजेला डेमो सेशन होणार 15 ते 20 मिनिटाचं. त्यात तुम्हाला पूर्ण कामाविषयी माहिती मिळणार आहे. आणि जे डेमो सेशन होणार आहे ते झूम ॲपला होणार आहे. झूम ॲप तुम्ही यूज करतात? ओके, यूज नाही करत, काही प्रॉब्लेम नाहीये. झूम ॲप डाउनलोड करा 2 वाजेला. बट मला एकदा कन्फर्म कळवा की तुम्ही नक्की आहेत का फ्री? नाहीतर मी तुमचा स्लॉट कन्फर्म करून देणार आणि तुम्ही मला नंतर म्हणणार की मॅम पॉसिबल नाहीये असं. असं तर नाही होणार ना. कारण जे स्लॉट आहेत ना ते फक्त आम्ही सिरियस लोकांनाच देतोय. कारण ऑनलाईन बिझनेस म्हटल्यानंतर ना खूप सारे लोक टाइम वेस्ट करण्यासाठी येतात, खूप सारे टाइमपास पण करतात. तेवढा टायमिंग त्यांच्याजवळ असतो पण आमच्याजवळ नसतो. बरोबर आहे? तर म्हणून आम्ही सिरियस लोकांनाच घेतोय. तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा, प्रियंका देवरे नावाने, आणि तुमच्या फुल नेमने मला व्हॉट्सअपला मेसेज ड्रॉप करा. ठीक आहे. हाच माझा सेम नंबर आहे. आणि सो मी तुम्हाला 1 वाजेला कन्फर्मेशन कॉल बी करणार स्लॉट बुकिंगचा. कारण स्लॉट आमचे लिमिटेड असतात ना म्हणून. ठीक आहे अभिषेक? ओके, चालेल. तर नंबर सेव्ह करून एकदा मला मेसेज करून द्या. ठीक आहे? ओके अभिषेक, ओके. बाय. सो ऐकलं माझं इन्व्हिटेशन? तर बघा, मी प्रत्येक टायमाला ना गाईज वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हिटेशन देते, एकच नाही देत. ठीक आहे. कोणी व्हॉट्सअपवरती मेसेज करतं, कोणी इंस्टाग्रामला करतं, कोणी फेसबुकला करतं, कोणी स्नॅपचॅटला करतं. वेगवेगळ्या टूल्स मधून मला इथं लोक मेसेज करतात. मग माझी स्क्रिप्ट तर हीच असते, पण बोलण्याची जी पद्धत असते ना ती वेगवेगळ्या टाईपमध्ये असते. तर तुम्हाला अशा पद्धतीमध्ये इन्व्हिटेशन करायचं. आणि लास्ट पण मी सांगते तुम्हाला, इन्व्हिटेशन करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. कारण जर मी अभिषेकला कॉल करते ना, तर 2-3दा मी अभिषेक, तुम्ही पार्ट टाइम मध्ये अप्लाय केला होता की फुल टाइम मध्ये? अभिषेक, तुम्ही राईट नाव कुठून बोलता आहेत? अभिषेक, तुमची एज किती आहे? म्हणजे काय केलं, याच्यामध्ये मी समोरच्या व्यक्तीचं जास्तीत जास्तदा नाव घेतलं. म्हणजे त्याला कळतंय की प्रियंका मॅमच माझ्यासोबत कॉलवरती बोलतायत. आणि बघा, जेवढं तुम्ही एक्साइटमेंट मध्ये, जेवढं तुम्ही स्माइल करून जर इन्व्हिटेशन केलं ना, त्याचा खूप छान प्रकारे रिझल्ट मिळतो. कारण तुमच्यापैकी खूप सारे लोक आहेत ज्यांना रिझल्ट भेटत नाही. जे कोणी सांगतं मॅम मी 15 कॉलिंग केल्या, 20 कॉलिंग केल्या, बट रिझल्ट भेटत नाहीये. तर हे आपण मिस्टेक करतो. तर इन्व्हिटेशन फर्स्ट ऑफ ऑल एक्साइटमेंट मध्ये करायचं आहे. समोरच्याशी बॉन्डिंग बनवायची आहे. कारण की बघा, जर पर्सनशी बॉन्डिंग बनली इन्व्हिटेशन मध्ये, तर तो पर्सन इन्व्हिटेशन मध्ये पण छान प्रकारे ऐकतो. मीटिंगलाही खूप छान प्रकारे तो प्रेझेंटी लावतो आणि छान प्रकारे तो क्लोज पण होतो. म्हणजे काय की जर पर्सन तुमचा आला तर तुम्हाला छान सिंपल भाषेमध्ये इन्व्हिटेशन करायचंय. सो आय होप तुम्हाला माझ्या इन्व्हिटेशन मीटिंग समजले असणार आहे. तर मी नेक्स्ट टाइम मध्ये याच्यापेक्षा छान प्रकारे इन्व्हिटेशन करणार आहे, ज्यात तुमचे जे पण अजून काही प्रॉब्लेम असणार आहेत ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू.